ह्या विषयात या परळीच्या पैशावर महाराष्ट्रात जातीवादाला खतपाणी घालणाऱ्या या हाकेची की नाही सखोल चौकशीची मागणी झाली पाहिजे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड जे वाल्मिक कराड आहे ना, यांच्याशी सुद्धा लक्ष्मण हाकेचे काही आर्थिक व्यवहार झाले आहे असं त्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं। या हाकेला महाराष्ट्रभर फिरवलं, त्याचा पगार सुद्धा द्यायची हाकेची लायकी नसल्याचं सचिनने सांगितलं। पोस्ट केल्यापासून सचिन बंडगर यांना अनेक धमक्यांचे फोन सुद्धा आला। विषय जेवढा सोपा वाटतो, साधा वाटतो, तेवढा साधाही नाही आणि सोपाही नाही। जय शिवराय भावांनो, मी त्रिशूल आणि स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर। आज अशाच एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत। आपणास विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं हक्काचं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ दरम्यान आपल्या प्रतिक्रिया बिनधास्त मांडा। आज आपण बोलणार आहोत एका स्वयंघोषित ओबीसी नेते, नुसतंच स्वयंघोषित नाही तर स्वतः मीच 50% असलेल्या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून मला या राज्याचं गृहमंत्री पद नसता मग अर्थमंत्री पद द्या अशी मागणी स्वतःच करणारे, कशाचा हे माहित नाही पण स्वतःला म्होरक्या लावून मिरवणारा प्राध्यापक लक्ष्मण हाके, कायम कॉन्ट्रोवर्सी मध्ये गुंतलेले, विधानसभेला 60 मतं मिळवणारे, कॉपी पेस्ट बहादर, नुसतं कॉपी पेस्ट, सुपाऱ्या घ्यायच्या आणि एकट्यानेच पचवायच्या असे याचे धंदे। असो तर एकंदरीतच रोज मनोज जरांगे पाटील यांना कुठल्या ना कुठल्या प्रकरणाशी जोडायचं आणि स्वतः कॅमेरा पुढे स्वतःला प्रकाशात ठेवायच्या प्रयत्नात कायम असलेले आणि तसंच आत्ता सुद्धा स्वतःला जनतेच्या मनातला भावी मुख्यमंत्री समजणाऱ्या ताईचं हे गोंडस बाळ लक्ष्मण हाके, याच्या गाडीचं जे सारथ्य करणारे म्हणजे ड्रायव्हर की करणारे, जे सलग 2 ते 4 वर्षापासून या हाकेच्या गाडीची ड्रायव्हिंग करतात, असे पैलवान सचिन बंडगर, या सचिन भाऊ बंडगरांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लक्ष्मण हाकेंना थेट चॅलेंज केलंय। नुसतंच चॅलेंज नाही तर थेट गंभीर आरोप सुद्धा केलेत। या पोस्टमध्ये ड्रायव्हर असणारे पैलवान सचिन बंडगर म्हणतात की म्होरक्या लक्ष्मण हाके सर यांनी अखंड ओबीसी समाजाची फसवणूक केलेली आहे। कशी केली ते मी सांगतो। हाके सर यांनी कोणत्याही मीडिया समोर यावे ही माझी विनंती, असं सचिन बंडगर यांनी पोस्ट केलेली आहे स्वतःच्या। तर हा विषय जेवढा सोपा वाटतो, साधा वाटतो, तेवढा साधाही नाही आणि सोपाही नाही। पोस्ट केल्यापासून सचिन बंडगर यांना अनेक धमक्यांचे फोन सुद्धा आले असू शकतात, कारण सचिन बंडगर हा लक्ष्मण हाके यांचा ड्रायव्हर असून त्यांचीच म्हणजे त्या लक्ष्मण हाकेची सोशल मीडिया सुद्धा गेल्या या 3-4 वर्षापासून हा पूर्ण वेळ सांभाळत होता सचिन बंडगर। परंतु ओबीसी आंदोलनातल्या आणि सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील या हाकेचे काही कारनामे या मागील 2-4 महिन्यापासून या सचिन भाऊला माहित होते आणि त्याच्यामुळं या हाकेनी सचिनला अचानक दूर केलं आणि संपर्कातून बाहेर ठेवलं आपल्या। नुसतं ड्रायव्हरच नाही तर इतर अजून बाकी सहकारी सुद्धा, त्यांना सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न याने या 2-3 महिन्यात केलाय। जेव्हा हाक्याला या महाराष्ट्रात काळं कुत्र सुद्धा ओळखत नव्हतं त्या काळामध्ये या सहकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर या हाकेला फिरवण्याचं काम केलं। ज्या ड्रायव्हरनं याला घरच्या भाकरी खाऊन 2 ते 3 वर्षापासून साधा पगार सुद्धा हे माणूस देऊ शकला नाही, घरच्या भाकरी खाऊन या हाकेला महाराष्ट्रभर फिरवलं, त्याचा पगार सुद्धा द्यायची हाकेची लायकी नसल्याचं सचिनने सांगितलं। त्याचबरोबर आपण जर या पाठीमागे जर लक्ष्मण हाके यांची जर पार्श्वभूमी पाहिली ना तर खऱ्या अर्थानं हाकेला संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी ओळख पटवून दिली, ज्यांनी ओळख दिली, जे त्यांचे सहकारी होते, या हाकेच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर त्यांचे 10-15 वर्षापूर्वीचे जे जुने मित्र आहेत आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून पूर्ण वेळ त्यांच्यासोबत काम करणारे, मग ते प्राध्यापक सतीश कुलाळे असतील। प्राध्यापक सतीश कुलाळे म्हणजे तेच की ज्यांनी या हाकेंना त्या ओबीसीच्या आंदोलनामध्ये वाडी गोदरीला घेऊन आले होते, म्हणजे 10 दिवस ज्या माणसाच्या उशाला बसून त्याची सेवा केली, स्वतःच्या मांडीवर त्या हाकेचं डोकं ठेवून त्याला सगळ्या गोष्टी केल्या। आणि या सगळ्या अशा सहकाऱ्यांना जे जवळचे, ते मग विजय नायकवाडी असतील, सोनिया जमदाडे असतील, हे सुद्धा हाकेचे एकदम प्रामुख्यानं सोशल मीडिया सांभाळत होते हे लोक। आणि या अशा सर्व लोकांना या हाक्यानं अचानक बेदखल केलं की जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला जे काय गोष्टी करायच्या आहेत ते ह्या लोकांना सोबत घेऊन करता येणार नाहीत आणि आपले मग पाकिट असेल किंवा आपल्या कामाचं खरं स्वरूप हे या लोकांना कळलं तर आपलं बिंब फुटल ना, आपल्याबद्दल सर्वसामान्य गोरगरीब ओबीसी समाजात विश्वासार्हता राहणार नाही। आणि मांजर किती बी डोळे लावून दूध पिली ना तरी सर्वांना ते दिसतेच। आणि झालंही तसंच, हाके यांनी या महाराष्ट्रामध्ये पाकिट घेऊन जातीवाद वाढवायचं काम केलेलं आहे असं त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं सरळ मत आहे। आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येचं मास्टरमाइंड जे वाल्मिक कराड आहे ना, यांच्याशी सुद्धा लक्ष्मण हाकेचे काही आर्थिक व्यवहार झाले आहे असा या सगळ्या लोकांचा संशय, असं त्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं। त्यामुळे संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणामध्ये या लक्ष्मण हाकेची चौकशी व्हायला पाहिजे।
सचिन बंडगर जो यांचे ड्रायव्हर आहे याला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे, त्याला मीडिया उपलब्ध करून दिली पाहिजे आणि मस्साजोग प्रकरणात लक्ष्मण हाकेची कसून तपासणी झाली पाहिजे. मागच्या 3 महिन्यात या मस्साजोग प्रकरणापासून हाकेच्या स्वतःच्या घराचं 3000 स्क्वेअर फूटचं बांधकाम चालू आहे. बॅगा भरून पैसे आणलेत. ते पैसे कुठून आले? पैलवान सचिन बंडगरला 3 महिन्यापासून संपर्कापासून दूर करण्यात आलं होतं. असे अनेक प्रश्न पुढे आहेत आणि ह्याची चौकशी झालीच पाहिजे. कराड सारख्या नरभक्षक आरोपीच्या समर्थनात प्रतिमोर्चाच्या माध्यमातून ओबीसी समाजाचा वापर करण्यात आलेला आहे आणि लक्ष्मण हाकेचे ना हे असे जवळच्यांना नाराज करण्याचे अनेक प्रकरण पुढे येऊन गेलेत, पण या पाकिटबाज मीडियामुळे ते पुढे येऊ शकले नाही. या सगळ्या प्रकरणाचा उलगडा आपण पुढे करूच, पण अशीच एक घटना यापूर्वी सुद्धा घडली आहे. आपण त्यावेळेला सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रकरण पुढे आणलं होतं. अरे जवळच्या सहकारी मित्रांकडून जर तुमच्यावर आरोप आणि शंका उत्पन्न होत असतील तर तुम्ही त्या योग्यतेचे नाहीत, तुम्ही प्रामाणिक नाहीत. काही फोटो दाखवतो मित्रांनो, बघा. हे आहेत प्राध्यापक सतीश कुल्लाळ सर, एक सच्चा धनगर मावळा. हाकेच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा त्याला महाराष्ट्रामध्ये काळं कुत्र सुद्धा ओळखत नव्हतं, भुजबळकडून सुपारी घेऊन हाकेने एक आंदोलन उभं केलं, वडापाव उपोषण. विसरले नाही ना? तर त्या काळातले हे त्यांचे बॅकबोन असलेल्या मंडळीपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे त्यातलं प्राध्यापक सतीश कुलाळ. या कुलाळ सरांनी सुद्धा या हाकेचे लक्षण चुकीचे दिसल्यामुळे समाजाची दिशाभूल होऊ नये आणि म्हणून त्या प्रति आंदोलनातून हे स्वतःहून एक्झिट झाले. सांगायचा विषय असा की ज्यांच्या मांडीवर डोकं ठेवून तुम्ही उपोषणाला सुरुवात केली ना, तुम्ही तिथे जर त्या मांडीशी प्रामाणिक राहू शकले नाही, ज्या वाडी गोदरीत पहिलं जिथं उपोषण केलं त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा उपोषणाला सुद्धा बसू दिलं जात नाही. आपल्या वाहनाचा जो चालक असतो, ज्याच्या हातात तुमचा जीव असतो, जो तुमच्या प्रत्येक हालचालींचा साक्षीदार असतो, तुमच्या प्रत्येक गोष्टी त्याला माहित असतात, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुमच्यावर लक्ष ठेवून तो असतो, तुमच्या मीटिंगा, तुमच्या सेटिंगा, ज्याला सगळं माहित असतं ना, तो जर तुमच्यावर अविश्वास दाखवत असेल तर हा विषय अत्यंत गंभीर घेण्यासारखा आहे. कारण ड्रायव्हर हा पगारी असतो, त्याला त्याच्या कामाचे पैसे मिळतात आणि जर त्याचा पगार दिला नसता ना तर त्यानं पोस्ट केली असती की माझा पगार बुडवला, लबाडा, पैसे दे. पण अशी पोस्ट केली का? नाही. याचा अर्थ होतो की काहीतरी मोठं शिस्त आहे, धनगर समाजाला फसवण्याचा काहीतरी मोठा डाव तयार झालेला आहे आणि हे या सचिन बंडगर यांना पटलेलं नाहीये. त्याच्या पोस्टवरून सरळ लक्षात येत आहे की त्यांनी आपल्या नोकरीवर लाथ मारली आहे. पैशाचा विषयच नाही, हा समाजाचा विषय आहे आणि समाजाला विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना चोप देण्याच्या प्रयत्नात पैलवान सचिन बंडगर दिसून येत आहे. आणि म्हणून अशा वेळी आपण सचिन सारख्यांच्या पाठीशी राहणं महत्वाचं वाटतंय. लक्ष्मण हाके खरंच स्वतःला म्होरक्या ओबीसी नायक समजत असशील ना तर चर्चेला समोर ये. तुझा ड्रायव्हर तुला आव्हान देतोय. नसता स्वतः श्रीमंत होण्याच्या नादात समाजाची माती आणि मराठा धनगर वाद लावण्याचं काम केलं ना तर आता लोक विरोधात जाणार नाही. जिथं भेटशील ना तिथं चोपतील. माझी धनगर बांधवांना विनंती आहे, या अशा लबाड लांडग्यांच्या नादी लागू नका. ह्यो छगन भुजबळचा पाळीव आहे आणि तो छगन भुजबळ आपल्यात वाद लावून देण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे. आणि हे जरी असेल ना तरी वडापाव खाऊन उपोषण करणं, 4 दिवसात उपोषण करून पुण्यात फ्लॅट घेणं, उपोषणादरम्यान वाल्मिक कराड सारख्या अत्याचारी राक्षसासोबत मटण खाणं, तिकडं रोज रात्री दारू ढोसणं, सहकार्यांचा कंडोम सारखा वापर करणारा, ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार समाजाची फसवणूक करणारा, तिकडे परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्याकडे जाऊन मराठा दलित वाद पेटवण्याचं काम करणारा सुपारीबाज हाके हा अत्यंत नीच आणि अप्रामाणिक दलाल आणि पाडखाऊ प्रकारात मोडतो. या प्रकरणाविषयी की नाही सविस्तर माहिती लवकरच आपण पैलवान ते ड्रायव्हर जे आहेत सचिन बंडगर यांच्याशी सविस्तर चर्चा करून पूर्ण डिटेल तुमच्या समोर लवकरच घेऊन येतोय. आणि त्या अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे ह्या विषयात, या परळीच्या पैशावर महाराष्ट्रात जातीवादाला खतपाणी घालणाऱ्या या हाकेची की नाही सखोल चौकशीची मागणी झाली पाहिजे. आणि त्यासाठी आपापल्या सोशल प्लॅटफॉर्मवर व्यक्त व्हा. एका पोस्ट मागचं वास्तव आणि विस्तव आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. एवढ्यानी भागणार नाही, म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आज होळी आणि धुलिवंदनानिमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा. भेटू लवकरच. जय शिवराय, जय अहिल्यामाई, जय महाराष्ट्र.